गोरक्षनाथ आणि काणिकनाथाने 12 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोरक्षनाथ दक्षिण दिशेने जाण्याकरता निघाला आणि काणिकनाथ उत्तर दिशेने जाण्याकरता निघाला. जेव्हा काणिकनाथजी उत्तर दिशेने जाण्याकरता निघाले, महाराज भ्रमण करू लागले. एवढंच नव्हे, काणिकनाथाने भ्रमण करत असताना 700 शिष्यगण तयार केले. किती? 700. खरोखर आहे मला. नाथ संप्रदाय वाढू लागला. म्हणून म्हणतात ना, अरे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करतो ना, मी भेद करत नाही. ते क्षेत्र कोणतंही असो, राधा स्वामीचं असो. 700 शिष्य बनवले आणि 700 शिष्य बनवल्यानंतर काणिकनाथजी भ्रमण करत असताना स्त्री राज्याकडे जाण्याकरता निघाले. कोणत्या राज्याकडे? स्त्री राज्य. हनुमंत स्त्री राज्याचा द्वारपाल होता, महाराज. द्वारपाल होता. कारण स्त्री राज्यामध्ये मैनाकिनी राणी होती. त्या राज्यामध्ये पुरुषांना प्रवेश नव्हता. परंतु जेव्हा हनुमंतराय श्रीराम प्रभू आणि सीता मातेच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री राज्यामध्ये गेले आणि हनुमंताच्या बुभुकाराने त्या स्त्रिया गर्भवती होऊ लागल्या, तेव्हा हनुमंताने त्या मैनाकिनीला सांगितलं की एक दिवस मच्छिंद्रनाथ येणार आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार. काल आपण बघितलं नाही का, मच्छिंद्रनाथ कुठे गेला? स्त्री राज्यामध्ये. मैनाकिनी राणी बनली मच्छिंद्रनाथाची. मच्छिंद्रनाथ जाणार नव्हता, परंतु हनुमंताला वचन दिलं होतं की 12 वर्षानंतर हनुमंता मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि हनुमंतराय त्या स्त्री राज्याचं रक्षण करू लागला. कोणताही पुरुष आल्यानंतर हनुमंत त्याला प्रवेश देत नव्हता. प्रवेश देत नव्हता. काणिकनाथ जेव्हा 600 शिष्य घेऊन निघाला, आणि काणिकनाथजी साधारण नव्हते. अस्त्र शस्त्राचं ज्ञान होतं. संजीवनी मंत्र त्यांना प्राप्त होता. मोहनिस्त्र, पर्जनस्त्र म्हणजे आपल्या अस्त्राने पाऊस सुद्धा पाडत होता. आणि ताकद सर्व भस्मामध्ये होती. भस्म साधारण नाही. आता काय सांगा महाराज, जुनं काय राहिलं काय? एक जोगी थांब, पुढे निघाला. काणिकनाथ म्हणतो मला स्त्री राज्यामध्ये जायचं.
एवढंच नव्हे, हनुमंताने बघितलं मी या स्त्री राज्याचा द्वारपाल आहे, माझं नाव मारुती आहे, तू आला तसा परत जा. काणिकनाथ म्हणतो नाही, माझे गुरु शालिंदरनाथ आणि माझ्या गुरुने आम्हाला सांगितलेलं आहे कोणाला घाबरायचं नाही. आणि तुला काय घाबरणार रे? तेव्हा वाद निर्माण झाला, महाराज वाद निर्माण झाला. त्यावेळेस हनुमंताने विराट रूप धारण करून दाखवलं. हनुमंताने विराट रूप धारण करून दाखवलं. तेव्हा इतर शिष्यगण जे होते काणिकनाथाचे ते तर घाबरलेच, लपून बसले. परंतु काणिकनाथ घाबरला नाही. काणिकनाथ घाबरला नाही. अस्त्र शस्त्र सोडू लागले. अस्त्र शस्त्र नवे तर जेव्हा हनुमंताने विचार केला की हा साधारण नाहीये, हा साधारण नाहीये, हा तर मला ठार करणार, कारण याच्याजवळ शस्त्रास्त्राचं ज्ञान आहे. म्हणून हनुमंताने काय केलं, त्या काणिकनाथाला स्त्री राज्यामध्ये प्रवेश दिला. आणि हनुमंत म्हणतो, काणिपा तू माझ्यासोबत स्त्री राज्यामध्ये चाल. आणि हनुमंत काणिकनाथाला घेऊन स्त्री राज्यामध्ये प्रवेश करू लागला. आता त्या स्त्री राज्याची राणी मैनाकिनी होती. नवे तर मच्छिंद्रनाथजी त्या ठिकाणी विराजमान होते. त्यांना पुत्र झालेला होता, त्याचं नाव मीननाथ होत. काय होतं? मीननाथ. आणि मच्छिंद्रनाथ संसार रूपी मायेमध्ये गुंतले होते. जेव्हा हनुमंतजी काणिकनाथाला घेऊन मैनावतीकडे गेले, गेल्यानंतर हनुमंताने प्रणाम केला. आणि हनुमंतजी म्हणतात, माते हा जोगी आहे, जालंधरनाथाचा शिष्य काणिकनाथ आहे. जसं मच्छिंद्रनाथाने काणिकनाथ ऐकल्याबरोबर मच्छिंद्रनाथ घाबरले. मच्छिंद्रनाथाला वाटलं आता काही आपलं खरं नाही. एवढंच नव्हे, हनुमंतजी त्या राज्याचं रक्षण करू लागले, स्त्री राज्याचं. इकडे मैनाकिनी मच्छिंद्रनाथ त्या काणिकनाथाला मोहित करू लागले, त्यांची सेवा करू लागले. मच्छिंद्रनाथाने काणिकनाथाला परिचय विचारला, तुझे गुरु कोण, तू तपश्चर्या कुठे केलीस? तेव्हा काणिकनाथाने सर्व सांगितलं. माझे गुरु जालंधरनाथ आहे, जालंधरनाथ आहे. नवे तर माझ्या गुरुनी मला समय घेऊन
दत्तात्रय भगवंताला सवय घेऊन बद्रिकाश्रमामध्ये जाऊन माझ्यावर उपदेश केलेला आहे. 12 वर्ष मी तपश्चर्या केलेली आहे. जसा काणिकनाथ सांगायचा तसा मच्छिंद्रनाथ घाबरायचा. 3 महिने काणिकनाथ स्त्री राज्यामध्ये राहिला. किती महिने? 3 महिने. मच्छिंद्रनाथाने का त्याला ठेवलं हो? मैनावतीने का ठेवलं? की ही बातमी या काणिकनाथाने इतरांना सांगायला नाही. पण काणिकनाथाने ओळखलं की हा मच्छिंद्रनाथ जोगी आहे. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे. जेव्हा 3 महिने पूर्ण झाल्यानंतर काणिकनाथ निघाले. कुठे निघाले? गुरुचा शोध घेण्याकरता. कारण 12 वर्ष तपश्चर्या केली आणि गुरुच्या शोधाले माझे केव्हा भेटणार? शिष्य असा पाहिजे मला की त्या शिष्याला गुरुचा ध्यास असला पाहिजे. आता जर एका गावामध्ये जर कधी शिष्य मंडळी असेल आणि जेव्हा गावामध्ये गुरु येतात तर बाकीचे मध्ये जाऊ दे ना माय. दक्षिण दिशेने गुरुच्या शोधामध्ये निघाला. कोणत्या दिशेने? दक्षिण दिशेने. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज ज्यांनी गोरक्षनाथाची भूमिका करत आहे त्यांनी 4 धाम पायी केलेले. कोणते 4 धाम? गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ पायी. पायी. ते बोरगाव म्हणजे येथे धीरज भाऊ काळे टाळ्या वाजवा द्यायच्या. त्यांना जेव्हा मी फोन केला म्हटलं धीरज भाऊ तुम्हाला या नवनाथ झाकीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यांनी सरळ सांगितलं म्हणे महाराज मला गोरक्षनाथाची भूमिका आहे. जेव्हा गोरक्षनाथजी दक्षिण दिशेने निघाले नवे त्या देशाचा राजा फेरापट्टण नगरीचा राजा कोण होता? गोपीचंद होता. गोपीचंद राजा होता. जेव्हा नगरामध्ये भ्रमण करत असताना कोण? गोरक्षनाथ. त्या गोरक्षनाथाने चौकशी की या ठिकाणी एक नाथ संप्रदायाचा जोगी येऊन गेलेला आहे. त्याचं नाव जालंधर नाथ. महान तपस्वी होता.
लोकांनी सांगितलं. गोरक्षनाथाने विचारलं, मग ते जालंधरनाथ कुठे गेले? लोकांनी सांगितलं ते कुठे गेले आम्हाला माहीत नाही, परंतु त्या जालंधरनाथाने या गोपीचंदाने पत्नीच्या सांगण्याप्रमाणे खड्ड्यामध्ये पुरवलेलं होतं. जेव्हा गोरक्षनाथ गोपीचंद राजाच्या राजद्वाराजवळ गेला, हाक मारला, अलर्ट निरंजय. गोपीचंद राजाला वाटलं कोणता तरी जोगी आले. गोपीचंद राजा आसनावर उठले, सामोरे गेले, नमस्कार केला आणि त्यांना आतमध्ये बोलावलं. एवढंच नव्हे, गोरक्षनाथाला बसायला आसन दिलं, आसनावर बसले. गोपीचंद राजा बसलेला आहे. नव्हे तर गोपीचंद राजाने काय केलं, आईला हाक मारली. आईचं नाव काय? गेलं डोक्याच्या सेवणे झालं वाटते नाही. म्हणजे तुम्ही इतर हे डिलेट मारलं नाही. काय नाव होतं?